साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा, ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा. टंचाई म्हणजेच दुष्काळ. ओला दुष्काळ करा, डिक्लेअर करा साहेब. टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईच समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत. ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत. आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता 2,300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे. आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय. यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विशेषतः या गावची जी मागणी आहे की 2 गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ. या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ. ही स्टाईल नसून ही मगरुरी आहे. तीनही, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्याचं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला, तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा, हा प्रश्न आम्हालाही विचारला, उद्धवजींनाही विचारला की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे कोणत्या टोनमध्ये, रे गप्प बस रे, राजकारण करू नको, इथे राजकारण आणू नको. ह्यात कसलं राजकारण आहे? एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे, त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे, तो उपाशी आहे, तो भिकेला लागला आहे, तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांगा. आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका. तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुचतं मिस्टर फडणवीस. बरोबर. कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीच्या सगळे हे सरकार. तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही भ्रष्ट शासनकर्ते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात. तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही. आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सीएम आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे.